नमस्कार मित्रांनो, मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आणि माझी कविता, सहजच सुचलेली, मनात असलेली। मित्रांनो, पावसाळा म्हणजे निसर्गाचं नव्याने फुलणं। या निसर्गाचं सौंदर्य अनुभवायचं असेल तर पावसात या निसर्गाला भेटायला जायलाच हवं। डोंगर दऱ्यातून चालताना पावसात भिजणं, दाट धुक्यातून वाट काढणं, दमछाक होत असताना सुद्धा नव्या उत्साहाने शिखराकडे वाटचाल करणं आणि शिखर गाठणं। अशा वेळी ट्रेकिंग म्हणजे केवळ एक प्रवास नव्हे तर स्वतःशी जुळणारं नवं नातंच। पावसातला ट्रेक। कविता आवडली तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा। धुक्याच्या मिठीत हरवलेली वाट, पाठीवर सॅक आणि उत्साह मनात, सोबत घेऊन मित्रांची साथ, चालायचे भिजत मस्त पावसात। ओलावलेल्या डोंगरदऱ्या, हिरवागार परिसर सारा, मध्येच भेटे झुळझुळ झरा, आनंदाचे गीत गातो वारा। हसायचं थोडं, दमायचं थोडं, एका ठिकाणी थांबायचं थोडं, उंच शिखर पाहून घ्यायचं, हळूच पुढे सरकायचं थोडं। खडतर प्रवासात निसरड्या वाटा, जपून टाकायचं एक एक पाऊल, निसर्गाच्या कुशीत हरवते मन, प्रत्येक वळणावर आव्हानाची चाहूल। दमते काया पण वेडावे मन, चिंता साऱ्या विसरून जाते, वाऱ्याचे गाणे गुंजे कानी, स्वप्न शिखराचे मनात दाटे। निसर्गाच्या सानिध्यात सुखाच्या कुशीत जिद्दीने चालत शिखर गाठायचं, शिखरावर पोचून आकाश पाहत सुंदर भटकंतीत स्वतःला ओळखायचं। निसर्गाच्या सानिध्यात सुखाच्या कुशीत जिद्दीने चालत शिखर गाठायचं, शिखरावर पोचून आकाश पाहत सुंदर भटकंतीत स्वतःला ओळखायचं, शिखरावर पोचून आकाश पाहत सुंदर भटकंतीत स्वतःला ओळखायचं। मित्रांनो, तुम्ही कधी निघताय मग पावसातल्या ट्रेकसाठी? कॉमेंट करून नक्की सांगा। कवितेला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या। धन्यवाद।